हिंजवडीतल्या कंपनीला रातोरात टाळं ठोकणाऱ्या मालकाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्यात। थिंकटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक हर्षल ठाकरेनं 700 IT अभियंत्यांची फसवणूक केली होती। लॅपटॉपचं डिपॉझिट म्हणून घेतलेले 15,000 आणि जानेवारीपासून पगार थकवत ठाकरे गायब झाला होता। या प्रकरणी हिंजवडी पोलिसांकडे 21 मेला IT अभियंत्यांनी तक्रार दिली होती। मात्र पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली गेली। पोलीस त्याला अटकेपासून संरक्षण देत असल्याचं माध्यमांनी समोर आणलं आणि मग तोंडघशी पडलेल्या हिंजवडी पोलिसांना जाग आली। त्यांनी कंपनीचे CEO हर्षल ठाकरे, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट हेड ध्रुवील पारेख आणि HR सौम्या सिंगसह कंपनीतल्या इतरांवर गुन्हा दाखल केला। मात्र IT अभियंते तक्रार द्यायला उशिरा आले असं फिर्यादीत नमूद केलं। स्वतःच्या बचावासाठी हिंजवडी पोलिसांनी आधीच फसवणूक झालेल्या IT अभियंत्यांवर या निमित्तानं पुन्हा दबाव आणल्याचं उघड झालं। शिवाय केवळ 11,25,000ची फसवणूक केल्याचं पोलिसांनी म्हटलंय। 700 IT अभियंत्यांकडून 15,000 प्रमाणे घेतलेलं डिपॉझिट आणि जानेवारीपासून थकवलेला पगार हा आकडा कोट्यवधींच्या घरात जाणं खरं तर अपेक्षित आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।